नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मी अजिंक्य शिवास टेलिफिल्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत जन्मपत्रिकेमध्ये राजयोग कसा निर्माण होतो. हे पंचमहापुरुष राजयोगची श्रेणी आहे. त्यात आपण पाहिले आहे पहिले मंगळपासून बनणारा राजयोग, रोचक नामक राजयोग, आणि आता आपण पाहणार आहोत बुध ग्रहापासून तयार होणारा भद्र नामक राजयोग. तर केंद्रात असणारा बुध 1, 4, 7 किंवा 10 या घरामध्ये असणारा बुध आणि त्याच्या खाली 3 आणि 6 हे जर आकडे आहेत ह्या घरामध्ये, जिथे बुध आहे त्या घरामध्ये 3 आणि 6 असे आकडे आहेत, तर भद्र नामक राजयोग ते उत्पन्न करतो बुध. तर ह्या बुधपासून काय काय फायदे होतात आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम व्यक्ती हा एकदम व्यापारी प्रवृत्तीचा, एकदम सुखी, एकदम शांत व्यक्ती असतो. सदा हसमुख चेहरा असतो. व्यक्ती बोलण्यात माहिर असतो. आपल्या बोलण्यातून सगळ्यांना मोहित करणारा व्यक्ती असतो. असे व्यक्ती सुखी आणि समाधानी असतात. असे व्यक्ती कुणासंग हे जास्त करून भांडत नाहीत. त्यांचा एकच उद्देश असतो, आपला जास्तीत जास्त व्यापार कसा होईल आणि आपल्याला सुख आणि समाधान कसे मिळेल. हे दुसऱ्यालाही सुखी बनवतात आणि स्वतःही सुखी राहतात. रोज नवीन नवीन व्यापार कसे करावे हे त्यांचे विचार असतात. तर अशा व्यक्तीने कोणती कोणती नोकरी करावी, तर आपण पाहू शकतो असे व्यक्ती CA ची नोकरी, MBA, कॉमर्स, अर्थशास्त्री बनू शकतात चांगले. फायनान्स मधले जे काम आहेत, नंतर प्रेस रिपोर्टर आहे, कवी आहे, शिक्षकही असे व्यक्ती, फार उत्तम शिक्षक असे व्यक्ती बनू शकतात. वकील देखील हे व्यक्ती बनू शकतात. नंतर अशा व्यक्तीने कोणता कोणता व्यवसाय करावा, अशा व्यक्ती सगळ्या प्रकारच्या व्यवसाय हे यशस्वी होतात. पण यांच्यासाठी लकी मानणारे आपण व्यवसाय सांगतोय. तर असे व्यक्ती कॉम्प्युटरमध्ये जे काही जॉब आहेत त्यामध्ये हे यशस्वी होऊ शकतात. लेखन आहे, सोशल मीडिया आहे किंवा मीडिया आहे, अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये पण हे चांगले यशस्वी होतात. वकील आहे, डाक आहे, कुरिअर आहे, कुरिअरचे व्यवसाय हे अत्यंत व्यवस्थित करू शकतात. नंतर कवी आहे, शिक्षक आहे, रिपोर्टर आहे, TV रिपोर्टर आहे, सिंगर आहे, मार्केटिंग मध्ये, पुंजी निवेश मध्ये जे व्यक्ती आहेत हे छान असे बिझनेस करू शकतात. नंतर नर्सरी आहे, शेतीमध्ये पाहू शकतो नर्सरी, नर्सरीचे जे आहेत उत्पादन हे असे व्यक्ती चांगले करू शकतात. आणि नंतर शेअर मार्केट सल्लागार, अशा व्यक्तीकडून जे शेअर मार्केट सल्लागार आहे हे योग्य पद्धतीने असे व्यक्ती करू शकतात. तर हे बिझनेस केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. बाकी ज्यांच्या कुंडलीमध्ये भद्र नामक राजयोग आहे, हे व्यक्ती कोणताही व्यवसाय करो अथवा कोणतीही नोकरी करो, असे व्यक्ती यशस्वी होतात आणि अशा व्यक्तींना सुख आणि शांती भरपूर प्रमाणात लाभते. आणि अशी व्यक्ती स्वतःमध्येच मग्न असते, हसमुख असते. असे व्यक्ती कपट कळत नाही, छळ कळत नाही. अशा व्यक्तींना सुख आणि समाधान राहण्यात अति आनंद येतो. तर हे झाले आपले भद्र नामक राजयोगचे फायदे. तर आता पुढे बघणार आहोत आपण गुरु नामक, जे गुरुग्रह नामक आहे हंस राजयोग. गुरुग्रहापासून तयार होणारा हंस नामक राजयोग आहे. त्याविषयी आपण पुढच्या ह्याच्यात माहिती घेणार आहोत व्हिडिओमध्ये.